मंडळी, नवरात्रीतला आजचा 9वा दिवस आणि आजचा रंग आहे गुलाबी. देवीचे 9व्या दिवशीचे रूप म्हणजे माता सिद्धिरात्री. सिद्धी प्रदान करणारी देवी म्हणून ही ओळखली जाते. कमळामध्ये बसलेली, हातात कमळ, गदा, चक्र आणि शंख धारण केलेली ही देवी प्रतीक मानली जाते ज्ञान, संपन्नता आणि समाधानाचे. सिद्धिरात्री मातेचा उदो उदो. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल. मंडळी, सत्रक्षणाय खलनिग्रहणाय म्हणत दुष्टांना शिक्षा करायला आणि सज्जनांचं रक्षण करायला ज्या सदैव सज्ज असतात, त्या आहेत आपल्या आजच्या भागाच्या विशेष अतिथी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पोलीस दलाच्या निर्भय पथकाच्या माझ्या सगळ्या सख्यांचा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. निर्भया पथक, जे नाव तेच काम. सध्या कामासाठी स्त्री घराच्या बाहेर पडते, त्यावेळी तिला सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी सदैव दक्ष असणारे पथक म्हणजेच निर्भया पथक. आज आपल्या घरातील लेकी रात्री सुरक्षित घरी परत येतात ते यांच्याचमुळे. दुर्गा आपल्या आजूबाजूलाच आहे, फक्त तसं पाहायला हवं. माझं नाव मानसी राजेंद्र सुर्वे, पोलीस हवालदार 970540. 530 लोकांना मी महिला, पुरुष तसेच सिनियर सिटीजन, वृद्ध महिला, वृद्ध पुरुष, घटस्फोटित महिला यांना आश्रय देऊन त्यांच्या घरपोच पोचवलेले आहे. ह्युमन ट्रॅफिकिंगमधले 57 मुलांना मी त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोचवलेलं आहे. पोलिसांचं कर्तव्य म्हणजे 24 तास ऑन ड्युटी असं असतं. 12 तास ड्युटी करतो. 12 तासापेक्षा कधी कधी जास्त पण कर्तव्य करावं लागतं. 15 तास. कधी कधी रात्री घरी जायला फार उशीर होतो. युनिफॉर्म असं वाटतं सगळ्यांना खूप छान आहे, पण त्याच्या मागे खूप कष्ट घ्यावे लागतात. महिला सुरक्षेच्या दृष्टीने मला एकच संदेश द्यायचा आहे महिलांना. आताचं जे युग आहे त्यामध्ये सर्वजण सोशल मीडियाचा खूप वापर करतात, पण त्याचा मिसयूज होतोय. आणि सगळ्यांनी सोशल मीडियाचा वापर गरजेपुरताच करावा आणि चांगल्या कारणासाठी करावा. हातामध्ये असल्यामुळे आज या वर्दीमुळे मी लोकांकडे व्यक्त होऊ शकते, लोकांची मदत करू शकते. शाळेमध्ये किंवा निर्भया पथकामध्ये सुद्धा मी लेक्चर देते, काउन्सिलिंग करते मुलांना, ती गुड टच बॅड टच काय असते किंवा इतर काउन्सिलिंग करते. म्हणजे सगळीकडे नवरात्र उत्सव अगदी जोशात सुरू आहे, आनंदात सुरू आहे आणि सगळ्या माझ्या ज्या ताई आहेत ना, वेगवेगळे रंग परिधान करत असतात. पण मला असं वाटतं की अभिमानाचा एकच रंग आहे, तो म्हणजे खाकी. या ताईला खरं तर मला विचार, कारण मला राहत नाही आहे, कारण मी अत्यंत, तुला सांगतो ताई, मी अत्यंत भोळा बाबडा असा आहे, त्यामुळे माझे प्रश्न पण असे भाबडे असतात. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव रुबिया ताजुद्दीन मुलानी. मी सांताक्रूज पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. बरं ताई, ह्या निर्भया पथकाबद्दल काय सांगशील तू? म्हणजे कामाचं स्वरूप कसं असतं? ॲक्च्युली निर्भया पथकाची स्थापना दिल्लीमध्ये जे महिलेवरती अत्याचार झालेला होता त्यानंतर 26 जानेवारी 2022 रोजी या पथकाची स्थापना केली. या पथकामध्ये एक मोबाईल पास म्हणून वाहन असतं, त्याच्यामध्ये 3+1 स्टाफ असतो, म्हणजे 3 कॉन्स्टेबल आणि 1 अधिकारी असा स्टाफ असतो. त्याच्यामध्ये महिलांचीच नेमणूक केली जाते जास्त करून. आणि महिलांवरती जे छेडछाडीचे प्रकार किंवा महिलांना कुणी त्रास देत असेल तर तेव्हा ते हेल्पलाईन नंबर असतो, 103 नंबर, 103 नंबर हेल्पलाईन नंबर, त्यावरती आम्हाला कॉल प्राप्त होतात. ते कॉल प्राप्त होताच आम्ही तातडीने 7 मिनिटाच्या आतमध्ये त्या स्थळी पोचतो त्या ठिकाणी. आणि त्यांचं काही प्रॉब्लेम असेल, काही असेल तर त्यांचे ते प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करतो. आणि जे कोणी त्रास देत असेल तर त्यांना मग पोलिसी खाक्या दाखवून पोलीस ठाणे येथे आणतो, योग्य ती कारवाई करतो. वाह, क्या बात आहे, खूप छान वाटतं.
माझं नाव शीतल सतीश मेंगडे. मी खार पोलीस ठाणे येथे निर्भया पथक तसंच पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. काय एखादा प्रसंग येते तू सांगावं असं वाटतं? आम्हाला असा एक प्रसंग आलेला आहे की आम्हाला कॉल प्राप्त झाला की 1-2 दिवसापासून एक मुलगी गायब आहे. तर तिचा कॉन्टॅक्ट लागत नाहीये, परंतु तिने एक मेसेज सोडलाय, माझा कोणी शोध घेऊ नका. त्या मेसेज वरती तिची कॉल लिस्ट काढल्यानंतर आम्हाला समजलं की ती एका हॉटेलमध्ये स्टे करते. अच्छा. तर तिला न समजता आम्ही सिव्हिल मध्ये गेलो, एक वेटर म्हणून आम्ही तिकडे गेलो. दरवाजा ठोठावला तर ती खूप घाबरलेली होती. तिच्याकडे 15-16 प्रकारचे चाकू होते. अरे बापरे. ओढणी तिने पंख्याला लटकवलेली होती, ती जेणेकरून ती आत्महत्या करण्याच्या याच्यामध्येच होती. परंतु आम्ही तिला विश्वासात घेऊन की असं काही करायचं नाही, परंतु मग तिचं काउन्सिलिंग केलं पोलीस स्टेशनला आणून. तिच्या आई वडिलांशी संपर्क साधला. ती कर्नाटकची होती आणि मग तिला त्यांच्या ताब्यामध्ये दिलं. आणि आता आपण आपल्या खेळाला सुरुवात करूया. आज मला बघायचंय की ज्या ताई अगदी कणखर असतात, बघितलं की अगदी शिस्त पाळणारे असतात, डोळ्यात अगदी जरब असते, आज त्या ताई स्वतःसाठी वेळ घालवण्यासाठी खेळ कसे खेळतात ना ते आज मला बघायचंय. तेव्हा तुम्ही सगळ्या ताई पहिल्या खेळामध्ये आलेला आहात. तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. ते खेळ खेळणार ना नक्की? हा. हसली ती फसली, हे हसली ती फसली, हे अजून एकदा, हे हसली ती फसली, हे. हा खेळ असा आहे की ते संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईने एक नृत्य सादर करायचंय, जसं येईल तसं जागेवरतीच. आणि एका क्षणी मी म्हणणार स्टॅच्यू तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. ठीक आहे. जी ताई हसेल, जी ताई हलेल, ज्या ताईची नजर खाली असेल, जी ताई नुसती अशी उभी राहील ती ताई बाद. अशा 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, राधा राधा राधा. हसली आणि ती फसलेली आहे ताई, तू बाद झालेली आहे. ताई हसली आणि फसली. मी काही केलं नाही. मी काही केलेलं नाहीये. ही ताई स्वतःच हसलेली आहे. मी निर्दोष आहे. मी काही केलेलं नाहीये. अरे कशाला हळूहळू. ही पण ताई हसली आणि ताई बाद झालेली आहे. ताई बसू शकते. आणि अशा पद्धतीने 5 ताई गेलेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. पहिल्या खेळातून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. ज्या खेळाचं नाव आहे ते मी नंतर सांगणार आहे. पण आज माझ्या ताई इथे आलेल्या आहेत, तर त्यांच्याबरोबर जर आपण थोड्या गप्पा करूया. ताई तुझं नाव सांग. माझं नाव मानसी राजेंद्र सिद्धू, पोलीस हवालदार 97-540. अच्छा. आणि किती वर्ष झाली या सेवेत? माझ्या सेवेला 29 वर्ष पूर्ण झालेली आहे. 29 वर्ष. वयाच्या 18व्या वर्षी मी पोलीस खात्यात लागलेली आहे. वा. ह्या 29 वर्षामध्ये असा कुठला प्रसंग इथे सांगावासा वाटतोय? तुमच्या ऐकण्यात असेल वीणा कपूर म्हणून ऍक्टर होती. हिची मिसिंग जूला दाखल झाली. तिच्या वॉचमॅनने मिसिंग दिल्यानंतर अर्ध्या तासातच मी CCTV फुटेज चेक करायला डिटेक्शन स्टाफला घेऊन गेली. 3 दिवसाच्या अगोदरचे फुटेज बघितले. फुटेज चेक केले तर रात्री 2चा सीन असा दिसला की तिचा मुलगा लिफ्टमधून बेसमेंटमध्ये बाहेर निघतोय आणि व्हीलचेअरवर एक फ्रीजचा बॉक्स होता. अच्छा. आणि त्या बॉक्स म्हणजे एवढा मोठा होता की थोडंसं मला तिथेच क्लिक झालं. आमचे डिटेक्शन स्टाफला वगैरे आल्यानंतर आम्ही सिनियर सरांना सांगितलं, सर थोडंसाठी सस्पेक्ट वाटतंय, कारण मिसिंग नाही आहे, कदाचित काहीतरी घटना झालेली आहे. आणि त्या मुलाचा नंबर काढला तर तो जूमध्येच होता. पण त्या लोकेशनवर पोचल्यानंतर तो काय दरवाजा खोलत नव्हता. फायर ब्रिगेडला वगैरे बोलवलं. त्याच्यानंतर दरवाजा तोडल्यानंतर त्याला बाहेर काढलं तर नोकर आणि तो आतमध्ये होता. त्याने
पोलीस स्टेशनला आणल्यानंतर स्वतः कबुली दिली की माझी आई मला खूप चिडचिड करत होती म्हणून मी तिला मारलं आणि बॅटने त्यांनी तिला मारलेलं. फक्त कारण एवढंच होतं की घराचा दरवाजा खोलायला जा सांगितलं म्हणून तिला त्यांनी मारलं. आणि त्या महिलेने म्हणजे जागी जीव सोडल्यानंतर त्याला माहीत सुद्धा नव्हतं. संध्याकाळी त्याने बघितल्यानंतर अजून उठली नाही. मग त्याला कळलं की आता ही मेलेली आहे. मग त्याने घरातला बॉक्स काढला, त्याच्यात तिला डंप केलं. DVR वगैरे सगळं कॅमेरा लावलेला आतमध्ये तो काढला. DVR CCTV सगळे घेतले, काढले आणि मग नोकर आणि तो रात्री घराच्या बाहेर आला. त्यांची चूक एवढीच झाली, आरोपी कितीही जरी हुशार असेल तरी कुठेतरी काहीतरी सोडतो. त्याप्रमाणे त्याची गाडी बाहेर होती गेटच्या, त्यामुळे त्याला बेसमेंटमधून बाहेर यावं लागलं व्हीलचेअर घेऊन. नाहीतर कदाचित तो वेळ लागला असता आम्हाला शोधायला. पण तो बेसमेंटमध्ये गेल्यामुळे आम्हाला बाहेर येताना दिसला तो. आणि मग तो गाडीत ती बॉडी घेऊन माथेरानला त्याने बॉडी फेकली. एक ठिकाणी बॉडी फेकली, एक ठिकाणी बॉक्स फेकला, एक ठिकाणी DVR फेकला. पण आम्ही 24 तासामध्ये ती केस ट्रेस केली. स्ट्रेंज होतं. अशा या सिनियर सिटीजननी काय काळजी घेतली पाहिजे? त्यांनी आपली निर्भया पथकची मदत घ्यायला हवी आणि आमची निर्भया पथक त्यांना नेहमी मदत करते. प्रत्येक दिवशी 4 ते 5 सिनियर सिटीजनला व्हिजिट असते आमची निर्भया पथकची. ओके, म्हणजे ते सेफ आहेत का, म्हणजे अशाच घटनांमुळे हा आमचा प्रकल्प राबवलेला आहे की सिनियर सिटीजनला भेटी द्या म्हणून. हो ताई, खरंच खूप कौतुक आहे तुम्हा सगळ्यांचं. ज्या पद्धतीने तुम्ही त्या गुन्ह्याचा छडा लावता त्यासाठी खरंच तुम्हा सगळ्या पूर्ण टीमचं कौतुक आहे. आणि आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. खेळाचं नाव आहे, आता आपण मळ्यात उभे आहोत. हे तळ आहे. ओके, तळ्यात म्हटल्यानंतर तळ्यात उडी मारायची, मळ्यात म्हटलं तर मळ्यात उडी मारायची, पण ती उडीच असायला पाहिजे. हा, चला तर बघूया कोण आहेत त्या 2 ताई ज्या जाण्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये. तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, तळ्यात. शब्बाश, दोन्ही ताई बाद झालेल्या आहेत. मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. तुम्ही जाऊ, मी जाऊ झालेलो आहे. तळ्यात, मळ्यात, 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 तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात, मळ्यात. काही बाद झालेली आहे. खूप खूप अभिनंदन. आणि दोन्ही ताई आल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुमचं. ताई, तुझं नाव सांग बरं. मी शालिनी वासुदेवराव किराके. शालिनी ताई, माहेर म्हटल्यानंतर सगळ्यात आधी डोळ्यासमोर कोण येतं? माझे वडील, जे सध्या नाहीये. वडील म्हटलं की सर्वस्व, म्हणजे माझं पहिलं प्रेम, माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळची व्यक्ती, मला समजून घेणारी. म्हणजे मी बाहेर जरी असले आणि फोनवर जर हेलो म्हटलं ना तरी त्यांना कळायचं की मी रागावलेली आहे, मी खुशीत आहे, की मी खूप आनंदी आहे, की म्हणजे मी नाराज आहे, असं कळायचं त्यांना. तर हेलो या शब्दामध्ये आवाजात ज्यांना कळतं तसं व्यक्ती म्हणजे फक्त माझे वडील होते. आज मी या डिपार्टमेंटमध्ये जे आले ते त्यांच्या स्वप्नामुळेच. त्यांचं स्वप्न होतं की माझ्या 3 मुलांमधून एकाच्या तरी अंगावर ऑफिसरची वर्दी असावी, कारण त्यांना ते आर्मीला होते. परंतु माझे दादा, जे म्हणजे माझ्या पप्पांचे पप्पा, त्यांच्यामुळे ते पूर्ण प्रवास करू शकले नाही आर्मीचा. ते बोलले की म्हणजे ते त्यावेळेला कारगिलच्या युद्धामध्ये ते जेव्हा मरत होते त्यांच्यासोबतचे 2 व्यक्ती वारले, त्यांचे फ्रेंड्स. त्यामुळे त्या दादांना असं होतं की हा पण जाईल. तर ते बोलले की नाही, तुला जायचं असेल तर माझ्या प्रेतावरून जा. ते एवढा मोठा वडिलांचा शब्द. ते बोलले की तुला सगळ्यांना मी पोसेल, मी खंबीर आहे, पण तू जायचं नाही. म्हणून त्यांचं स्वप्न जागेवर आलं त्यांच्या वडिलामुळे.
पण ते त्यांचं असं मनात स्वप्न होतं की तुमच्या तिघांमधून तरी एकाने ऑफिसरची वर्दी म्हणजे मिळवावी. आणि त्यानुसार ते मी मोठी असल्यामुळे जबाबदारी असते ना प्रत्येकावर, कोणी घरातलं मोठं असलं की त्याच्यावर जबाबदारी असते, तर ती जबाबदारी माझ्यावर होती. अच्छा. आणि ते स्वप्न बाबांचं पूर्ण केलं. हा. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू. ताई माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? माहेर म्हटल्यानंतर डोळ्यासमोर खूप गोष्टी येतात, पण सगळ्यात आधी माहेर म्हणलं की माझं गाव माझ्यासमोर येतं. वा. आणि त्यानंतर सगळ्यांसाठी माहेर एक संकल्पना असते की आई, वडील आणि भाऊ, पण माझ्यासाठी माझं माहेर आई आणि बहीण असं आहे. म्हणजे सगळ्यात आधी माझ्या डोळ्यासमोर आई येते आणि दुसरं म्हणजे बहीण. असं म्हणतात ना की ज्या मुलीला बहीण असते तिला 2 माहेर असतात, एक आई असते आणि एक बहीण असते. आईनंतर आपल्याला सगळ्यात जास्त समजून घेणारी आणि आईसारखा जीव लावणारी एकच व्यक्ती असते आणि ती म्हणजे बहीण असते. बरोबर. ह्या युनिफॉर्म जेव्हा तुझ्या अंगावरती परिधान केला असतो आणि अशी जेव्हा आईसमोर जेव्हा तू गेली असेल, काय आईच्या डोळ्यात भाव होते? आईचं म्हणजे नाही सांगता येत मला, कारण आमच्या घरामध्ये एकतर शिकलेलं कोणीच नव्हतं आणि 2 बहिणी आम्ही, भाऊ नाही. आणि आधार म्हणजे आणि मुलीचं सिलेक्शन पोलीस खात्यामध्ये होतं, ही तिच्यासाठी म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. ताई खूप छान वाटलं ते Thank you. तुझ्याशी बोलून. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. हा, खेळाचं नाव काय आहे? कपात कप सगळेच गप. सगळेच गप. हा हा. म्हणजे काय? हा, म्हणजे काय? म्हणजे तेच तर आहे ना. आता तर तुम्ही आल्यानंतर सगळे आम्ही कसे गप होतो ना, तसंच आहे ते, सगळेच गप. हा खेळ असा आहे की ताई दोन्ही ताईंच्या समोर पेपर कप आहेत, एकात एक पेपर कप आहेत. ते पेपर कप काढायचे आणि पिरॅमिड तयार करायचे. सगळ्यात आधी खाली 9 कपांचे थर लावायचे आणि शेवटी 1 आला पाहिजे. हा, ओके. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये पिरॅमिड तयार करेल ती असणार आहे अर्थातच विजेती आणि दुसरी उपविजेती. रेडी? 1 2 3. पिरॅमिड बनवायची केस या दोन्ही ताईंकडे आलेली आहे. बघूया ही केस लवकरात लवकर कोण सॉल्व्ह करते ती. उचलायचे, पुन्हा आणायचे. व्हेरी गुड. कप व्यवस्थित सगळे बघायचे. कधी कधी एकात एक अडकलेले असतात कप. आणि मग जेव्हा शेवटी जेव्हा शेवटचा कप लावायची वेळ येते तेव्हा लक्षात येतं, अरे बापरे, हे खूपच नाहीये. हा आहे. मी मगापासून तेच सांगतोय, मगापासून तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. आता काय करायचं? पण आता निर्णय तुमच्या समोरच आहे. अर्थातच विजेती आहे ही ताई आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. दोघींचेही खूप खूप मनापासून अभिनंदन. ताई तू उपविजेती ठरलेली असलीस आणि ताई तू विजेती जरी झाली असलीस तरी पण आमच्या मते माझ्या ज्या सगळ्या ताई आहेत त्या सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या क्षेत्रामध्ये अत्यंत विजेत्या आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांना मी ते आमंत्रित करतो. त्यांना सुद्धा आम्ही सन्मान चिन्ह देऊन या सगळ्यांचा, तुम्हाला सगळ्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. त्यासाठी मी विनंती करतो की सगळ्यांनी इथे यायचंय. या. मंडळी, आज अनेक महिला कामानिमित्त बाहेर पडत असतात आणि रात्री अपरात्री सुरक्षित घरी पोहोचत असतात. ते या निर्भय पथकातील या माझ्या सगळ्या ताईंमुळेच. आज त्यांच्या प्रमुख दीपाली भोसले ताई आपल्या सोबत आहेत. हुकुमाच्या राणीचा हा किताब त्यांना बहाल करत असताना आम्हाला खरंच खूप मनापासून आनंद होतोय. ताई तुझं खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा। आजच्या भागाची हुकुमाची राणी आहे दीपाली भोसले ताई, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर। सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा। तर भेटूया उद्याच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल।